परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, चारही करू शकतात. आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत, त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे. होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत. मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही, त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे. आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे. परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. 150 पेक्षा जास्त व्हिडिओ व्हिज्युअल एक मुलांनी आमची मुलींसोबत अत्याचार करून त्याचे व्हिज्युअल काढले आणि ऑनलाईन व्हिडिओ, सोशल मीडिया, यूट्यूब सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी व्हायरल केले. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय आहे? सेक्युलरिझम म्हणजे काय? महिलांना उंच न्यायचं, जे बाबासाहेबांनी शिकवलं की महिलांसोबत अत्याचार करायचा. आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ तर 150 व्हिडिओमध्ये नाही आहे. एकही महिला त्यांची नाही आहे. महिला कोणाची आहे? आमच्या. लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते. आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही. सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आमचे या देशामध्ये की ऑपोजिशन पार्टीला हे वाटत नाही की हे मुली त्यांचे जरी असल्या तर हे आमचे रक्तातले आहे. फक्त नावापुरती आपण जे काम करत आहे, आपली राजनीती पोळ्या शेकण्यासाठी कोणते मुलींचे भविष्यासोबत तुम्ही राजकीय लोक खेळले नाही पाहिजे. आज त्या अचलपूर मतदारसंघामध्ये त्यांचं घर पाडत आहे. मी इथं सरळ विनंती करीन पोलीसवाल्यांना, तारीखही नको आहे आम्हाला, कोर्टही नको आहे, सरळ एन्काउंटर केला पाहिजे आणि सिटिझनशिप रद्द केली पाहिजे या लोकांची आणि या देशातून हकालपट्टी केली पाहिजे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तिथपर्यंत यांची हिंमत तुटणार नाही. टेररिस्ट पाहत यांचेच नावं, आमच्या मुलींसोबत लव जिहाद करणं म्हणजे यांचेच नावं, आमच्या मुलींचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं म्हणजे यांचेच नावं. सगळे प्रकरण हेच करतात. महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये जे काय झालं ते घृणास्पद आहे, दुःख वाटणारं आहे, चीड येणारं आहे, राग येणारा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच ठामपणे म्हणायचं आहे की पीडित महिला ही पीडित महिला असते. तिच्यावर शोषण झालेलं असतं आणि ती कोणत्या जातीची किंवा धर्माची नसते. उगाचच लोकांना उचकवून जाती धर्माचं राजकारण त्या ठिकाणी आणून हे भाजपवाले या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का? कशासाठी? आणि जर इफ यू प्रोवोक एनीबडी फॉर एनीथिंग, दॅट्स अ क्राईम. सो इफ इट इज अ क्राईम प्रोवोकिंग फॉर सलोखा बिघडण्यासाठी किंवा धर्मांतर दंगली होण्यासाठी जर प्रोवोकिंग असेल तर हे क्राईम नाही आहे का? मग होम मिनिस्ट्री यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत? असा माझा प्रश्न त्यांनाच आहे. ताई आणि भाई, काय चाललंय काय तुमचं? चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची भाषा करता आणि तेही इतक्या गंभीर प्रकरणामध्ये. जनाची नाही तर मनाची तरी. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणार आहेत. अल्पवयीन मुली तरुणींवर अत्याचार झाले, त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या संपूर्ण प्रकरणात सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तत्परता दाखवत तात्काळ कारवाईचे आदेश दिले आणि आजपर्यंत 8 आरोपी अटकेत आहेत आणि अनेक पीडित मुली या हळूहळू पुढे येत आहेत. यावरून राज्य सरकारची भूमिका तुम्हाला समजली असेलच. आणि हो,
आमच्यासाठी, मला दोघांनाही सांगायचं आहे, आमच्यासाठी पीडितांची जात, तिचा धर्म महत्वाचा नाही, तर तिला न्याय देणं हे महत्वाचं आहे. ती कुठल्याही जातीची, ती कुठल्याही धर्माची असू देते. नंतर आधी ती या महाराष्ट्राची मुलगी आहे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण मला आश्चर्य वाटतंय की परतवाड्याच्या त्या हरामखोर नराधमावर बुलडोझर चालला, तर तुम्हाला वाईट का वाटतंय? का वाईट वाटावं तुम्हाला? तुम्हाला आपल्या राज्यातील बहिणींची अब्रू महत्वाची आहे की वोट जिहाद? अशा प्रकरणात तरी आरोपींची बाजू घेऊ नका आणि मतांसाठी इतके लाचार होऊ नका. लक्षात ठेवा, आमच्या आई भगिनींवर कुणी अत्याचार करेल तर असा जबर न्याय होईल जी चिंताच करू नका. खरात प्रकरणामध्ये सुद्धा योग्य हिशोब होणार आहे. ईडी, आयटी, SIT, पोलीस सगळ्या यंत्रणा कामाला लागल्यात. पण ताई आणि भाई, आज उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय, बहिणींचा सन्मान मोठा की वोट जिहाद? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.